महायुतीमध्ये कोल्हे आणि लांडगे त्यांना मोदी शहांनी वाघाचं कातड दिलंय। अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावलाय। निवडणुकीनंतर यांचं कातड आणि मुखवटे देखील ओरबाडून काढू असा इशारा देखील राऊतांनी दिलाय। तर वाघाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडायला हवं होतं असा टोला त्यावर नरेश म्हस्केंनी लगावलाय। वाघ कोण आणि लांडगा कोण, त्याचबरोबर उंदीर कोण हे जनतेला चांगलंच माहिती असल्याची टीका देखील नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना केली आहे। महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजतात त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहांनी दिलेलं आहे। ते कोल्हे आणि लांडगेच आहेत। मोदी शहांनी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत। नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांचे मुखवटे आम्ही ओरबडून काढू। मंत्री म्हणून जी जबाबदारी त्यांच्यावरती उद्धव साहेबांवरती दिली होती, वाघाप्रमाणे त्यांनी घरातनं बाहेर पडायला पाहिजे होतं, परंतु मुख्यमंत्री असून सुद्धा 2.5 वर्ष घरात बसून राहिले। त्यामुळे वाघ कोण, लांडगा कोण, कोल्हा कोण आणि उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने आणि महाराष्ट्राने पाहिले। त्यामुळे संजय राऊत जे सकाळची जे कोल्हेकुळी करतात त्याच्यावरनं महाराष्ट्रातील जनतासुद्धा त्यांचं स्थान काय आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे।